मित्रांनो 10 दिवसाच्या शेळ्यांचा सौदा आहे इथं. शेळ्या बघू शकतो तुम्ही शिंगडी पगडीला. मामा तुमचं गाव कोणतं? तालुका टाकळी कोणी गेलो बरोबर. ज्यांनी मध्ये सांगायला 20-20 हजार रुपये सांगितलेले मामाला. मामानं 15,000 रुपयाने मागितले. मामा हिशे माम बोला. आहे तेव्हा बोलले बरं आपली काय 20 जाऊ द्या, 18,000 रुपयाने लावा. 19 बी नाही करीत. मग 19 तू हे करता का हा 16 आणि 16 केलं सगळं 16 आणि 17 लाख करू मामा. 18,000 रुपये काही चुकीच नाही. 16 आणि करत होती 16 नाही होत. तुम्ही 17 आणि करत आला तर ह्याच्यावर नाही जय बाळू मामा. 100 रुपये वर द्या. काही नाही पक्के 17,000 रुपये मित्रांनो शेळ्या दिल्या. शेळ्या बघून जातो. शेळ्या पडल्या मामा. हो आहे. आता कसं असेल तसं एक नशिबान आपलं बी ते जबाबदारी असते. बरोबर आहे. त्यांना खाणं पिणं सगळे वेळे हे ते बरोबर. आता मी तुमच्याकडून शेळ्या न्यायचो ते अर्धपोटी हे करायचो बरोबर. झालं की मग रंधे पाहिजे शेळ्या काय बरोबर नाही. आपण कुठं चुकतो हे आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर आहे. मित्रांनो 10 शेळ्या दिलेल्या आहे मामाला. मामा पुणे बोरवर आले. हा काही नकली सौदा नाही तर लोक म्हणते खोटा सौदा काढला काय. बाकीचे सुरेश भवन ते बी आलेले. सुरेश भवन आपले सबस्क्रायबर आहे. बरं मामा तुम्हाला काही बोलायचा व्हिडिओ वगैरे बघितला? हा 1,70,000 होत्या 10 शेळ्याचे. आणि ती एक टाकल्यावर मग 87 होती. 1,87,000. 70 हे बघू शकता मित्रांनो. शेळ्या बघून घ्या. क्वालिटी 1 एक नंबर आहे. टाकायची का हे बघा. सुरेश भाऊ तिला धरून घ्या. तिची काच बीज पाहून घ्या मामा. हे बघा. तुमचं म्हणणं बरोबर आहे. वर या बा व्यापारी वर 100-200 ताप मारतो. तुम्ही 17 म्हणले ना, मी तुम्हाला त्याच्यावर मान दिला. एवढं ना काय करू. व्यापारीचं नाहीच विषय. एक करा असं दारात आल्यावर माणूस परत लावीत जाऊन माझ्या काय विषय काम विचित्र आहे. नाही पडलं तुम्ही 10 नाही 15 घे माझ्या एकदा. बरोबर. शेळी वावगी नाही मामा. एवढं नाक फरक करू. एक काम करा. नाही माझा शब्द ऐकणार नाही. ऐकावं लागेल. माझा शब्द ऐकावा लागेल. तू आता मी ऐकणार आहे. मला अजून 5-7 17,000 रुपये मित्रांनो या शेळ्या दिलेल्या आहे. पण मामा ऐका माझा एक शब्द ऐका. तुम्ही मला 1000 द्या. मी 1000 कमी करतो. आता एवढा मान द्यावा लागेल. सुरेश एवढा मान द्यावा लागेल. नाही काय मोठं 4-5 हजार नाही तेवढे 1000 रुपये फक्त मला द्या. माझं तू ऐकायच पाहिजे. मी ऐकू राहिलो ना आता. 1,000 रुपये ऐका. नाही 1,000 रुपयाला ऐकणार नाही. जाऊन द्या. जय बाळू मामा. बरं 500 रुपये द्या वरून. चल जाऊन द्या. मित्रांनो 11 शेळ्या दिलेल्या आहे 17,000 रुपयाने. बघू शकता. हा गाडीचं काही नाही. गाडी येऊन जाईल. गाडी लावून देऊ. हे बघू शकता मित्रांनो. गाडी येईल का आता? हे बघू शकता चल. हे बघू शकता मित्रांनो 11 शेळ्याचा सौदा झालेला आहे. सुरेश भाऊ व्यवहार पटला व्यवस्थित झालं. इकडे दादा बी येईल. बाकी मामा काय सांगशान रंदे भयाबद्दल? व्यवहार वगैरे शेळ्या वगैरे. हा मी बोलतो तुम्ही बोला फक्त. चालू आहे. हा चालू आहे ना. आता मी काय रंधेबाई यांनी मला आधी योग्य दरात आणि मला पाहिजे अशा शेळ्या त्यांनी दिलं. माझं समाधान आहे. धन्यवाद मित्रांनो. सड वगैरे सड पारंब्यामध्ये एकदम शेळ्या लेवल आणि शेळ्या बी एकदम क्वालिटी त्यांना दिलेल्या आहेत. चमकदार तुम्हाला व्हिडिओमध्ये बी दिसत असेल. 11 शेळ्या 10 शेळ्या केल्या होत्या. मामा म्हणजे थोडंफार बजेट वर राहिले. एखादी टाकून घेऊ अजून. म्हणलं ठीक आहे चला 1 शेळी अजून घेऊन टाका. तर ही 1 शेळी त्यांना दिली वरून. तर 11 शेळ्या 17,000 रुपयाने दिल्या. बघू शकता 1 नंबर. अजूनही शेळ्या आहेत. जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क. बघू शकता झाला सौदा. आता कलर बिलर मारतो तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो या घागरी दिलेल्या आहे. यांचा नाद नाही करायचा. बघू शकता. वा हे फक्त क्वालिटी आपल्याकडंच. नाद नाही करायचा भाऊ. आता हे बघा ही वस्तू नाद करते काय.
बघा चुंबळ, चुंबळ म्हणते दुधाची चुंबळ. नाद 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 खुळा. हे बघा माप, हे बघा वजन, नाद करते काय. हे बघा वस्तू खुल्ली सोडल्यावर पाकच दिसती. वान, नवटापणा, दूध बीध याला म्हणते वस्तू. या शेळ्या नाही मिळत मित्रांनो दुसरीकडे तुम्हाला अशा ह्या दामात. बघा तिकडं सौद्यात म्हणजे गाडीचं भाडंच ठरवायचं चालू आहे. ओके धन्यवाद. घ्या 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 दाखव. हे बघू शकता नादखोळा क्वालिटी चालली मित्रांनो पुणे टापरेवाडीला. टाका घ्या दूध घ्या. एक मिनिट. हे बघा दुधाच्या घागरी. हा जाऊन दे. दमाना दमाना दमाना. बघू शकता 2 गेल्या. नादखोळ वस्तू. हे बघा क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये माप आहे. या लवकर. नादखोळा चुंबळी, दुधाची चुंबळ म्हणत्या. हे बघा वस्तू या घागर. जाऊन दे दमाना. हे बघा वास नादखोळा क्वालिटी. उचल. एक नंबर. बस बस बस. या ट्रे वस्तू जाऊन द्या. ओके घ्या पुढची घ्या पुढची. हे बघा वस्तू. हा नादखोळा पहिलं रोज पाटे चालली पुण्यात टापरेवाडी. दिल्या घरी सुखी राहा बाळांनो. ओके हा नादखोळा वस्तू दमाना राही. हे बघा माप कंबर उच्च माप आहे मित्रांनो. नादखोळा वान प्युअर भावनगर क्वालिटी. बस 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 ती पिल्लू लटकन. ओके ए दमाना राही. किती टाकल्या मोजून टाका. हे बघा नादखोळ वस्तू. मला वाटतं 5 नाही एवढं. वा दूध 5च लागत ना आता. हे बघा ही वस्तू आहे एक नंबर क्वालिटी मध्ये. जाऊन द्या. वा वा वा. ओके याला म्हणत्या वान. चलो चालल्या पुणे टापरेवाडीला. धन्यवाद मामा आदे. धन्यवाद. चालेल. ओके चालले टापरेवाडीला. 10,000 रुपये भाड्यामध्ये 280 किलोमीटर चालली. बघू शकता अजून माल वापस. ओके मित्रांनो रंदे भैया शेळी पालन फार्मवरून पुन्हा एकदा टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या चाललेल्या आहेत. पुन्हा टापरेवाडी गावामध्ये बघू शकता. शेळ्या बी क्वालिटी आहे, गिराईक बी क्वालिटी, आपला फार्म बी क्वालिटी. नमस्कार दादा. नमस्ते. कुठून आले तुम्ही? साताऱ्यावरनं. नमस्कार बाबा. नमस्कार. तुम्ही कुठून आले? टापरेवाडी बोर तालुका. किती शेळ्या घेतल्या बाबा? 11 शेळ्या. काय रेट ना? 17,000. 17,000 रुपयांनी मित्रांनो या शेळ्या दिलेल्या 11 एकदम टॉप क्वालिटीमध्ये दुधाच्या शेळ्या आहे. बाकी शेळ्या वगैरे व्यवस्थित पटले तुम्हाला? चेक करून घेतल्या? व्यवहार कसा वाटला रंदे भायाचा? एक नंबर. खूप छान. काय सांगशान गिरायकाला? बिंदास यावं, हक्काने घेऊन जावे. बरं बरं बोला बाबा. काय सांगशान गिरायकाला? समोरचे येणार गिरायकाला? गिरायकाने असे शेळ्या पद्धतशीर घेऊन जाव्यात. बाकी चेकिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. व्यवहार कसा वाटला? व्यवहार अगदी बऱ्यापैकी. बघू शकता मित्रांनो. काशी बेशी दाखवली मी आता बघा. हे बघा मित्रांनो दूध बघू शकता. दुधाच्या घागरी मित्रांनो या ही क्वालिटी तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल आपल्या फार्मवरती. तुम्ही या ह्योच रेट कमी जास्त होऊन क्वालिटी आणि क्वांटिटी. ड्रायव्हर साहेब किती किलोमीटर चालले आता? मी चाललो 280 किलोमीटर. काय भाडं घेतलं? भाडं घेतलं 10,000 रुपये. फक्त 10,000 रुपये भाड्यामध्ये 280 किलोमीटर चाललेली मित्रांनो गाडी. तुमच्यासाठी फक्त रंदे भैयासाठी ना आपल्या ग्राहक माऊलीसाठी. धन्यवाद.